मंगेश दादा म्हणजे मी मंगेश दादा काय बघतो, दादाने सांगितलं की काही काही ठिकाणी असं असतं की हा पुढे चालला ना ओढ त्याच्या तंगड्या, हा कसं काय पुढे चालला ओढ त्याचे पाय, असं नाही आहे. मी मंगेश दादामध्ये या पक्षाचा या जिल्ह्यामध्ये उद्याचा नेता बघतोय, उद्याचा नेता बघतोय. आम्ही अजून किती दिवस आहोत, 7 टर्म झाल्या, अजून एक टर्म, एखादी टर्म. आता वय मी सांगत नाही तर मुला बरोबर टिप्पणी करतील की मी मोठा आहे का लहान आहे म्हणून. पण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, आपल्यालाही वाटलं पाहिजे. तर सर्ण मस्तावर जाईपर्यंत आपण नाही मीच अरे काय मीच कशासाठी मीच, शेवटपर्यंत उठात नाही बसत नाही चालत नाही तरी मीच. अरे बंद करा हे नाही चालणार असं. आणि मग लोकांनाही ते कळायला लागलेलं आहे, लोक त्याचे उत्तर देत आहेत मतदान पेढ्यातून आपल्याला. आणि म्हणून आपणही केव्हा थांबायचं पुढे थांबायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. पण हे होत असताना थांबत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय, ज्या पक्षाने आम्हाला एवढं मोठं केलं, आम्ही काहीच नसताना आम्हाला या ठिकाणी एवढी पदं दिलीत, 3 टर्म झाले, आपण आमदारच्या ठिकाणी मंत्री आहोत, 35 वर्ष आमदार आहोत, अजून काय पाहिजे. खरं गुलाब मोर्चाला अतिशय खरं आहे. पण हे होत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय याचा विचार आपण केला पाहिजे. आपण कोणाच्या हातावर सूत्र देऊन जाणार आहोत, कोणाकडे जबाबदारी सोपवणार जिल्ह्याची, हे आपण याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की अतिशय योग्य त्याच्यावर उत्तर असेल, माफक उत्तर असेल तर मला वाटतं मंगेश दादा आहे. पण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, आपल्यालाही वाटलं पाहिजे. तर सर्ण मस्तावर जाईपर्यंत आपण नाही मीच अरे काय मीच कशासाठी मीच, शेवटपर्यंत उठात नाही बसत नाही चालत नाही तरी मीच. अरे बंद करा हे नाही चालणार असं. आणि मग लोकांनाही ते कळायला लागलेलं आहे, लोक त्याचे उत्तर देत आहेत मतदान पेढ्यातून आपल्याला. आणि म्हणून आपणही केव्हा थांबायचं पुढे थांबायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. पण हे होत असताना थांबत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय, ज्या पक्षाने आम्हाला एवढं मोठं केलं, आम्ही काहीच नसताना आम्हाला या ठिकाणी एवढी पदं दिलीत, 3 टर्म झाले, आपण आमदारच्या ठिकाणी मंत्री आहोत, 35 वर्ष आमदार आहोत, अजून काय पाहिजे. खरं गुलाब मोर्चाला अतिशय खरं आहे. पण हे होत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय याचा विचार आपण केला पाहिजे. आपण कोणाच्या हातावर सूत्र देऊन जाणार आहोत, कोणाकडे जबाबदारी सोपवणार जिल्ह्याची, हे आपण याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की अतिशय योग्य त्याच्यावर उत्तर असेल, माफक उत्तर असेल तर मला वाटतं मंगेश दादा आहे.